राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। बारामतीच्या सुपीक मातीत उगवलेली एक राजकीय परंपरा पवार पर्व आजही तितक्याच दिमाखात तितक्याच ताकदीनं फुलताना दिसते। 1967 साली रोवलेलं हे बीज काळाच्या प्रत्येक वळणावर अधिकच बहरत गेलं आणि 6 दशकांचा प्रवास पार करत आज इतिहासाच्या सुवर्ण पानांवर कोरलं गेलं। या गाथेची सुरुवात झाली ती एका तरुण, जिद्दी आणि दूरदर्शी नेतृत्वानं शरद पवार यांच्या विजयानं। काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्याच रणांगणात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत बारामतीच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं। त्या एका विजयानं केवळ निवडणूक जिंकली नाही तर विश्वास, विकास आणि नेतृत्वाची अखंड परंपरा सुरू झाली। 1972, 1978, 1980, 1985, 1990 प्रत्येक निवडणूक म्हणजे जणू जनतेनं पुन्हा पुन्हा दिलेला विश्वासाचा कौल। पक्ष बदलले, परिस्थिती बदलली, पण मतदारांचा विश्वास कधीच ढळला नाही। 1991 मध्ये जेव्हा शरद पवार राष्ट्रीय राजकारणाच्या विस्तीर्ण पटावर झेपावले तेव्हा बारामतीची धुरा सांभाळण्यासाठी पुढे आले अजित पवार। एक नवं पर्व, पण त्याच परंपरेचा वारसा। पोटनिवडणुकीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास प्रत्येक निवडणुकीत अधिकच भक्कम होत गेला। 1995 पासून ते 2014 पर्यंत आणि त्यानंतरही अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेच्या विश्वासाचं रूपांतर प्रचंड मताधिक्यात केलं। 2014 मध्ये मिळालेली जवळपास 89,000ची आघाडी पुढील निवडणुकीत तब्बल 1,65,000पर्यंत पोहोचली। हा केवळ आकडा नव्हता तर जनतेच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्याचा ठसा होता। अंतर्गत राजकीय संघर्षाचे वादळी या नात्याला तडा देऊ शकलं नाही, उलट प्रत्येक संकटानं हे नातं अधिकच मजबूत झालं। आणि मग 2026 एक भावनिक वळण, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी बारामतीनं आपल्या अश्रूंनी भरून काढली। याच वेळी पुढे आल्या सुनेत्रा पवार, आशेचा नवा किरण घेऊन। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंचा अभूतपूर्व पाठिंबा आणि त्याहून मोठा जनतेचा अपार विश्वास या बळावर सुनेत्रा पवार यांनी विजयाची अशी गाथा रचली जी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल। तब्बल 2,18,930 मताधिक्याने मिळवलेला हा विजय म्हणजे केवळ एक निवडणूक नव्हे तर 6 दशकांच्या परंपरेचा, नात्याचा आणि विश्वासाचा उत्कर्ष बिंदू ठरला। बारामती हे केवळ एक विधानसभा मतदारसंघ नाही तर ती आहे एका अखंड परंपरेची साक्षीदार। बदलत्या राजकारणाच्या बावटळीत इथं टिकून राहिलेलं पवार पर्व म्हणजे जणू एक दीपस्तंभ जो प्रत्येक पिढीला दिशा दाखवत राहतो। इथं सत्ता बदलत नाही तर विश्वासाचा वारसा पुढे जातो आणि म्हणूनच बारामती म्हटलं की आजही डोळ्यांसमोर उभा राहतो तो एकच चेहरा, पवार पर्व।